सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरती 2025 तर्फे ही भरती 12,158 जागांसाठी निघत आहे आणि या भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते। तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात। तर या भरतीमध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहेत। तर या भरतीमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर यामध्ये ग्राउंड असणार आहे। त्याचबरोबर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये लेखी परीक्षा असणार आहे की नसणार आहे असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। उंची किती लागते या भरतीमध्ये, छाती किती लागते, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे आणि सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या ह्या 12,158 जागांसाठी फॉर्म भरणे केव्हापासून चालू होणार आहे, भरती कधी निघणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, तर सर्व माहिती तुम्हाला ए टू झेड माहिती सांगणार आहे। संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस यामध्ये कशा प्रकारे होणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीआरपीएफ ट्रेड्समॅन भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। मित्रांनो, तुम्हाला मॉक टेस्ट लावायचा असेल तर टेक्स्टबुकवर शानदार ऑफर चालू आहे, ग्रँड फायनल सेल। टेक्स्टबुकच्या माध्यमातून एसएससी जीडी, एसएससी सीजीएल, एसएससी सिलेक्शन पोस्ट, रेल्वे ग्रुप डी, आरपीएफ कॉन्स्टेबल, रेल्वे पोलीस सगळ्या नोकर भरतीची मॉक टेस्ट कव्हर होणार आहे। एसएससीच्या तमाम भरती कव्हर होणार आहे। डिफेन्स भरती, पोलीस भरती, वनरक्षक भरती, कोणत्याही भरतीची मॉक टेस्ट तुम्ही इथं लावू शकता आणि ग्रँड फायनल सेल चालू आहे। आणि ह्या टाइमच्या अंदर जर तुम्ही मॉक टेस्ट लावली तर तुम्हाला या ठिकाणी हेडफोन झालं, टॅबलेट झालं, रेडिओ झालं, घड्याळ झालं, हे तुम्हाला प्राइस या ठिकाणी भेटणार आहे। तर टेक्स्टबुकचे या ठिकाणी 502 टोटल प्रिव्हियस इयर क्वेश्चन तुम्हाला यामध्ये पाहायला भेटणार आहे। 3057 टोटल टेस्ट तुम्हाला यामध्ये भेटणार आहे। मित्रांनो, यांचा जो आता ऑफर चालू आहे, एका वर्षाचा टेक्स्टबुक पास प्रो 699 चा मात्र 615 रुपयाला तुम्हाला भेटणार आहे। एका वर्षाची गोष्ट करून राहिलो। तर यामध्ये तमाम वॅकन्सीचा मॉक टेस्ट लावू शकता तुम्ही। माझा कूपन कोड MNC यूज करसाल तर 12% एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे। लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। कोणत्या भरतीची तयारी करत असाल तर आजपासून मॉक टेस्ट लावू शकता। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये सांगा। तुमच्या जिल्ह्याचं नाव या व्हिडिओ खाली कमेंटमध्ये तुम्ही या ठिकाणी लिहा, जेणेकरून मला सुद्धा वाटणार आहे की आपला व्हिडिओ कुठपर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे। तर पास सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही 12,158 जागांसाठी ही भरती निघत आहे। तर फक्त यामध्ये 10वी पासवर्ड तुम्हाला फॉर्म भरता येते। महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली फॉर्म भरू शकता। तर या भरतीमध्ये आपण वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 25 वर्षापर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। SC/ST कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 30 पर्यंत तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येते। त्याचबरोबर ओबीसी कॅटेगरीचे जर तुम्ही असाल तर 18 ते 38 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे आणि ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 25 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते। आणि फीचा जर विचार केला आपण सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी फक्त 100 रुपये फी लागणार आहे आणि SC/ST कॅटेगरीला या भरतीमध्ये फी लागत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपण या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर या भरतीमध्ये लेखी परीक्षा होणार आहे का असे बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट होते। सिलेक्शन प्रोसेसचं जर पाहिलं तर सर्वात अगोदर तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं या ठिकाणी मेडिकल होणार आहे। अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे। त्याचबरोबर जे बऱ्याच विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती कधी निघत आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनच्या 12,158 जागांसाठी ही भरती निघत आहे। तर जानेवारी महिन्यापर्यंत तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे। जानेवारी महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो या भरतीचे फॉर्म भरणे चालू होणार आहे। तर ही जी भरती आहे विद्यार्थी मित्रांनो 1 ते 2 वर्षांना येत असते। तर याच्या अगोदर सुद्धा सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती निघाली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचं जे विद्यार्थी मित्रांनो सिलेक्शन झालं होतं, ठीक आहे। तर हे जे सीआरपीएफचे आता 12,158 जागांसाठी ही भरती निघत आहे, तर चांगली तुमच्यासाठी सुवर्ण संधी चालून आली आहे। तर जानेवारी महिन्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो हे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे 12,158 जागांसाठी। तर आतापासून तयारी तुम्ही या ठिकाणी चालू ठेवा। आता सर्वात अगोदर तुमचं सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये काय असणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर ग्राउंडला यामध्ये कोणकोणते इव्हेंट आणि उंची किती लागते, तर पहा पुरुष उमेदवारांसाठी उंची फक्त 165 सेंटीमीटर लागते। महिला उमेदवार जर असाल तर महिला उमेदवारांसाठी उंची फक्त 155 सेंटीमीटर लागते। छाती 75 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे पुरुष उमेदवारांसाठी। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच मुलांचं जे BSF झालं, SSC GD मध्ये सुद्धा लागण्याचं स्वप्न असते, पण त्यांची हाईट कमी असल्यामुळे जे त्यांना त्यामध्ये फॉर्म भरायला भेटत नाही। फॉर्म जरी भरला तर तिथं जाऊन त्यांना कटण्यात आहे। तर त्यांच्यापासून जे भरपूर मुलांचं जे SSC GD भरतीमध्ये लागण्याचं स्वप्न हे स्वप्न राहिलं आहे विद्यार्थी मित्रांनो। तर हे चांगले तुमच्यासाठी सुवर्ण संधी आली आहे, कारण
की या भरतीमध्ये तुमची हाईट वगैरे बसणार आहे, ठीक आहे। भरपूर मुलांची हाईट या सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन मध्ये बसणार आहे, एक लक्षात ठेवा। तर हे चांगली संधी तुमच्यासाठी चालून आलेली आहे। तर एवढीच यामध्ये हाईट लागते। आणि आपण ग्राउंडचा जर विचार केला तर पुरुष उमेदवारांसाठी यामध्ये ग्राउंड आहे आणि ग्राउंड सुद्धा यामध्ये थोडंसं आहे जे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये कठीण आहे। कठीण म्हणजे ते मी तुम्हाला सांगणार, रनिंग वगैरे सोपीच आहे यामध्ये, पण लॉंग जंप वगैरे झालं, त्याचबरोबर हाय जंप झालं, हे थोडंसं कठीण आपल्याला जाते, ठीक आहे। तर सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये तुमचं सर्वात अगोदर काय होणार आहे, ग्राउंड असणार आहे। तर ग्राउंडमध्ये जे 3 इव्हेंट असणार आहे, तर पुरुष उमेदवारांसाठी पहिला जो इव्हेंट आहे तर यामध्ये 1600 मीटर रनिंग असणार आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 7.5 मिनिटाचा टाइम भेटणार आहे, जे की सर्वात बेस्ट आहे, ठीक आहे। जे पण पुरुष उमेदवार 7.5 मिनिटाच्या अंदर रनिंग ते 1600 मीटर रनिंग मारणार आहे, तर ते 1600 मीटर रनिंग ते पास असणार आहे, ठीक आहे। टायमिंग जास्त झाला तर फेल केलं जाणार आहे। तर हे आतापासून तुमच्याजवळ चांगला टाइम आणि रनिंगसाठी सुद्धा पूर्ण टाइम या ठिकाणी दिला जात आहे। 1600 मीटर रनिंग कोणीही काढून घेते 7.5 मिनिटामध्ये, कारण की 7.5 मिनिटाचा टाइम या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी देण्यात आला आहे। तर पहिला इव्हेंट 1600 मीटर रनिंग आहे 7.5 मिनिटामध्ये। दुसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे लॉंग जंप आहे। तर तुम्हाला 11 फीट लॉंग जंप त्या ठिकाणी मारावे लागणार आहे आणि जे पण 11 फीट लॉंग जंप मारणार आहे तर ते त्या ठिकाणी पास असणार आहे। आणि तिसरा जो इव्हेंट पुरुष उमेदवारांसाठी तर तो आहे हाय जंप आपल्याला मारावं लागणार आहे, म्हणजे उंच उडी आपल्याला मारावं लागणार आहे 3.5 फीट, ठीक आहे। तर एवढं हे 3 ग्राउंड आहे पुरुष उमेदवारांसाठी। आणि आपण महिला उमेदवारांचं जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी सुद्धा ग्राउंड या ठिकाणी सोपंच आहे। तर महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे पहिलं इव्हेंट आणि 800 मीटर रनिंगसाठी 4 मिनिट 45 सेकंडपर्यंत टाइम भेटणार आहे। ज्या पण महिला उमेदवार 800 मीटर रनिंग 4 मिनिट 45 सेकंडच्या अंदर येणार आहे तर त्या ग्राउंड या ठिकाणी क्वालिफाय असणार आहे, ठीक आहे। रनिंग त्या ठिकाणी 800 मीटर ते पास असणार आहे। आणि दुसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी तर तो आहे या ठिकाणी लॉंग जंप आहे महिला उमेदवारांसाठी। तर लॉंग जंप महिला उमेदवारांना मारावं लागणार आहे 9 फीट आणि तिसरा जो इव्हेंट महिला उमेदवारांसाठी तर तो आहे हाय जंप महिला उमेदवारांना मारावं लागणार आहे 3 फीट। तर हे 3 इव्हेंट आहे। तर यामध्ये लॉंग जंप आणि हाय जंप जे विद्यार्थी मित्रांनो थोडं या ठिकाणी हार्ड आहे, कारण की कसं आहे आपल्या इकडे जर पाहिलं आपण 1600 मीटर रनिंग झालं, 800 मीटर रनिंग तर कोणी मारते, पण लॉंग जंप झाली, हाय जंप झाले, हे जे आहे याच्यासाठी सुद्धा भरपूर या ठिकाणी प्रॅक्टिस पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आतापासून चांगली तयारी चालू ठेवा। लॉंग जंप यामध्ये आपल्याला तयारी करायची, हाय जंपची सुद्धा करायची आणि 800 मीटर आणि 1600 मीटरची सुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायची आहे, ठीक आहे। तर 800 मीटर रनिंग म्हणजे 2च राऊंड तुम्हाला मारावं लागणार आहे, 400 मीटरचे 2च राऊंड तुम्हाला मारावं लागणार आहे आणि 1600 मीटर रनिंगसाठी 4 राऊंड तुम्हाला या ठिकाणी मारावं लागणार आहे, ठीक आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी 1600 मीटर रनिंग आणि महिला उमेदवारांसाठी 800 मीटर रनिंग आहे। अशा प्रकारे हे तुमचं यामध्ये ग्राउंड होणार आहे, ठीक आहे। आणि ग्राउंड झाल्यानंतर तुमची लेखी परीक्षा असणार आहे। लेखी परीक्षा एक तर ऑफलाईन होऊ शकते, लेखी परीक्षा जे आहे विद्यार्थी मित्रांनो एक तर ऑफलाईन होऊ शकते किंवा ऑनलाईन पद्धतीने सुद्धा या ठिकाणी होऊ शकते। तर लेखी परीक्षा जे आहे यामध्ये असणार आहे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीमध्ये, ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला जे प्रश्न विचारले जाणार आहे तर पहा जनरल नॉलेजचे 25 प्रश्न झाले, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, त्याचबरोबर हिंदी व्याकरणचे 25 प्रश्न आणि गणिताचे 25 प्रश्न, टोटल 100 मार्काचा पेपर असणार आहे। 1.5 घंटाचा तुम्हाला या ठिकाणी टाइम भेटू शकते आणि नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये असू शकते किंवा नसू शकते, एक लक्षात ठेवा। नेगेटिव्ह मार्किंगचा या ठिकाणी डिक्लेअर नाही झाला की बाबा नेगेटिव्ह मार्किंग आहे की नाही यामध्ये, ठीक आहे। तर आपला जो अंदाज आहे तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो नसू सुद्धा शकते नेगेटिव्ह मार्किंग, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पेपर सुद्धा एकदम हार्ड नसणार आहे, कारण की 10वीच्या बेसवर जर भरती म्हटलं आपण तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर एकदम हार्ड नसते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो चांगले यामध्ये जर तुमचं सिलेक्शन झालं सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन या भरतीमध्ये, पगार सुद्धा तुम्हाला 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला पगार भेटणार आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो 12,158 जागांसाठी हे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही भरती निघत आहे। सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनला केंद्रीय राखीव पोलीस दल सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते, ठीक आहे। तर चांगली ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी चालून आली आहे। आतापासून प्रॅक्टिस सुद्धा चालू द्या, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग झालं, 800 मीटर रनिंग झालं, लॉंग जंपची सुद्धा तयारी चालू ठेवा, हाय जंपची सुद्धा तयारी चालू ठेवा, त्याचबरोबर अभ्यासाची सुद्धा तयारी चालू ठेवा। आतापासून जे चांगले पुस्तक घेऊन घ्या आणि आतापासून तयारी लागा, कारण की काय जानेवारी महिन्यामध्ये जे सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅनची ही भरती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समॅन भरतीबद्दल देत राहणार आहे। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजच्या ताडीतच थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।